विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. घराबाहेर पडणाऱ्यांनो, सरकारनं दिलेला पावसाचा अलर्ट गांभीर्यानं घ्या, प्रवास टाळा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. आज अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी. मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. विरार, तुळींज, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरही पाण्याखाली. विरारमध्ये गुडगापर तर नालासोपाऱ्यात कमरे इतकं पाणी साचलं. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. संपूर्ण रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं. मुख्य बाजारपेठा पाण्याखाली. घरासह दुकानांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. पावसामुळे 3ही मार्गांवरची रेल्वे सेवा खोळंबली. रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं. कमी दृश्यमानतेमुळे रस्ते वाहतूक मंदावली. पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यात झाडं कोसळण्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम. ठाण्यात वाहतुकीवर झाड कोसळल्यानं. ठाण्यात दुचाकीवरती झाड कोसळल्यामुळे 2 जण जखमी. मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला. सोनपूर परिसरात खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला. मुंब्र्याच्या संजय नगरमध्येही भिंत कोसळल्यामुळे 3 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईत कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. ऋतू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. कारवाईचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे महापौर संतापल्या. सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय. बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. अमित साटमांवर मुख्यमंत्री मौन का बाळगतायत. राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र. स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे 2 पक्षाकडून मला टार्गेट केलं जात आहे. आम्ही फील्डवरती काम करणार आहे. घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. अमित साटम यांचं उत्तर. तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फील्डवरती असणं नाही. फील्डवर राहून तुम्ही काय केलं? मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक. तर साटमांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडून सारवासारव. अमित साटमांविरोधात मनसेकडून आंदोलनाची हाक. येत्या सोमवारी प्रत्येक विभागात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. साटम यांच्या वर्तणुकीवरनं मनसे आक्रमक. मुंबईतल्या दुर्घटनेवर साटम फिरी हसतायत. भाजपचा क्रूर चेहरा समोर. संजय राऊतांचा निशाणा. तर आधी स्वतःचा पक्ष सांभाळा. भाजपच्या नवनाथ बन यांचं टीकाकारांना उत्तर. राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त केलं पाहिजे. फक्त दानपेटीवरती डल्ला नाही तर राम आणि सीतेची आभूषणं चोरीला. उद्या मुंबईत मग संपूर्ण महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन करणार. संजय राऊत आक्रमक. ऋतू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाहीत. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. ऋतू तावडेंच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा ऋतू तावडेंचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली. अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरू. सूत्रांची माहिती. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. 10 बंधारे पाण्याखाली. तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. हतनूर, घोसेखुर्द, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. रत्नागिरीतील पानवल धरणही ओव्हरफ्लो. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. नदी नाल्यांना पूर. मंगळूर तालुक्यातील रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत. मध्य प्रदेशातही पावसाचा धुमाकूळ. बालाघाटमध्ये पुरात अडकलेल्या 16 जणांचा रेस्क्यू. 37 ठिकाणी रस्ते बंद. पोलीस अधीक्षकांची माहिती. लोहगड हत्याकांड प्रकरणातील आरोपींमध्ये सांकेतिक भाषेत संवाद. आरोपी सिया आणि चेतनचा मोबाईल डिलीट डेटा रिकव्हर केल्यानंतर माहिती समोर. दरम्यान पोलिसांकडून चेतनच्या मित्रासह नातेवाईकांची चौकशी सुरू. राज्यात 4 ठिकाणी एफडीएची धडक कारवाई. जालन्यात 250 क्विंटल अवैध धान्य साठा जप्त. नाशिक आणि वाशिममध्ये नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित. तर पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अळ्या आणि झुरळ आढळल्यामुळे कारवाई. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्यसंस्काराला मुलगा मोस्तफा गैरहजर. सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती.
पाकिस्तान, इराक, आर्मेनिया, जॉर्जिया यांसारख्या 100 देशांच्या सर्वोच्च नेत्यांची उपस्थिती. भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार. तीनही दलांसाठी 52,000 कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय. पाकिस्तानमध्ये प्रवासी बस दरीत कोसळली. क्वेटातून पेशावरकडे जाताना दुर्घटना. अपघातात 40 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट दरीत कोसळली. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.